सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार. मी आलो आहे परत गावी. मस्त सीझन आहे, तुरीचं सीझन. तुरी लागलेल्या आहेत, खूप सुंदरसं तुरी आलेल्या आहेत आणि तूर लागलेली आहे. मस्त पीक आलेलं आहे यावर्षी. तुरीचं मस्त शेंगा लागलेल्या आहेत, आपण पाहू शकता. तुरीला शेंगा मस्त आलेल्या आहेत, एकदम धन मस्त आलेलं आहे. आणि दुसरं ते जे गावाकडे असतात त्यांना माहिती असतं, जे गावाकडून मुंबईला वगैरे स्थलांतर झालेले आहेत त्या लोकांना माहिती असतं की गावामध्ये तूर वगैरे कच्चे खायचं असतं. तूर आपण जे तूर डाळ बोलतो ते तूर कच्चं खाण्यासाठी खूप मस्त वाटतं, खूप मजा येते खायला. हे बघा, हे तुरीचे शेंगा खायला खूप मस्त वाटतं. कोणाला टाईम असेल तर भेट द्या, बरं वाटतं हे खायला तुरीचे शेंगा. आणि दुसरं, मी आहे बोराच्या झाडाखाली. खूप मोठा बोराचं झाड आहे आणि हे माझ्या स्वतःच्या शेतामध्ये आहे. आणि या झाडाच्या खाली बोर लागलेले ते बघा, बोरं दिसत असतील तुम्हाला, लाल लाल लाल. हे सगळे बोर आहेत, खूप मस्त गोड 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 आहेत, मस्त गोड आहेत. हे बघा, हे गोर आहे बोर, एकदम गोड आहे. आता मी काय जेवण करणार नाही, फक्त बोर आणि तुरीचे शेंगा याच्यावरतीच आज माझं चालणार आहे दिवसभर. आज सकाळीच मुंबईवरून गावी आलो आणि आल्या आल्या शेतामध्ये येऊन तूर खायला भिडलोय. तुरीची शेंगा आणि बोर मस्त वाटतं. असे नवीन नवीन व्हिडिओ गावाकडचे तुम्हाला बघायला आवडेल म्हणून टाकत असतो. बघा, मग तुम्ही भेट द्या. आवडलं जर लाईक करा, नाहीतर काही हरकत नाही. असंच तुम्हाला गावचा नजारा दाखवण्यासाठी मी येत असतो. हे पहा, तुरीचे शेंगा, हे सगळे तुरीचं शेंगा आहेत आणि हे बोरीचं झाड आहे. हां, आणि असं हलवलं तर बोऱ्या पडतात. हलवारा. हां बघा, बोरी किती पडले. आता हे बसून खातो मी, एवढं बसून खातो. तुरा पण असं तोडून टाकतोय आणि हे झाडातली तुरी काढतो आता. हे बघा, हे तुरीचे शेंगा आहेत. हे बघा, तुरीचे शेंगा. हे खातो आता 1 तास आणि पुन्हा बघू पुढचं काय. चला, तोपर्यंत नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय.